मध्ये मतदानाआधीची रणधुमाळी त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यात भाजपची तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात। इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव 65 जागांसाठी मतदान होणार। मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळणार। 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर असेल। निकालानंतर भाजपच मोठा पक्ष पुन्हा अधोरेखित होईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मराठी माणूस आणि अमराठी माणूसही ठाकरेंसोबत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। अमराठी माणसांना मारणं आणि मराठी भाषेचा विकास नाही, फडणवीसांचा ठाकरेंना टोला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपाविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार। समाज माध्यमांवर भाजपाकडून पक्षाचे प्रचार संदेश आणि जाहिराती सातत्यानं प्रसारित केल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार। निवडणूक आयोग मतदानाला ईव्हीएमला जोडून नवीन मशीन वापरणार। नवीन मशीनच्या वापराला ठाकरे बंधूंचा विरोध। ईव्हीएमला नवीन मशीन जोडण्याबाबत आधी माहिती दिली होती का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। तर अचानक पाडू मशीनचा वापर का? विरोधकांना पाडण्यासाठी पाडू मशीनचा वापर होणार, राज ठाकरेंचा। मशीनला दोष देणं ही ठाकरे बंधूंची पराभवापूर्वीची तयारी। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे बंधूंवर टीका। तर उमेदवारांनी लोकांची भेट घेणं हे नियमातच। राज ठाकरेंनी घेतलेल्या आक्षेपावरती चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। पाडू मशीन आता मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही। अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे पाडू मशीन वापरलं जाईल। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचं स्पष्टीकरण। गरज पडली तर बॅकअप म्हणून पाडू मशीन वापरणार, गगराणी यांचं स्पष्टीकरण। आज 5 वाजेपर्यंत घरोघरी प्रचार करता येणार। ही नवीन प्रथा कुठून आली? मतदारांना भेटू शकता, पत्रक वाटू शकत नाही, मग पैसे वाटू शकतात का? राज ठाकरेंचा सवाल। सरकारमधील पक्षाकडून पैसे वाटले जात आहेत, राज ठाकरेंचा आरोप। राज ठाकरेंचं विधान बिनडोकपणाचं आहे, आशिष शेलार यांची टीका। उमेदवाराला कुणाच्या घरी जाण्याची बंदी कधीच नव्हती असं म्हणत राज ठाकरेंवर निशाणा। लोकांना भरकटवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न। मराठी माणसाचा आज देवाभाऊंवर विश्वास। भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची टीका। तर सध्या महापालिकांचा रणसंग्राम सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन। अरविंद सावंत, संजय राऊतही उपस्थित। उद्याच्या बीएमसी निवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंबीय दर्शनात। राजकीय नटसम्राट मंदिरांमध्ये वनवन फिरत आहेत। आशिष शेलारांची ठाकरे बंधूंच्या मुंबादेवी दर्शनावर टीका। बिनविरोध नगरसेवकाविरोधातील मनसेची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। चुकीच्या मुद्द्यावर युक्तिवाद करतायत म्हणत कोर्टानं ॲडव्होकेट सरोदेंना दंड ठोठावला। याचिका फेटाळल्यानंतर पुढील पर्यायांबाबत राज ठाकरेंची सरोदेंसोबत चर्चा। मुंबई सत्तेसाठी महालढत। 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात। तर इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव। 65 जागांसाठी मतदान। 230 उमेदवारांमध्ये लढत। मनोज जरांगे पाटलांनी बीएमसी निवडणुकीत कुणालाही पाठिंबा दिला नाही, वीरेंद्र पवारांची माहिती। मनोज जरांगेंचा जुना व्हिडिओ मुंबईत दाखवला जातोय, वीरेंद्र पवारांची माहिती। जरांगेंचं कुठल्याही उमेदवाराला समर्थन नसल्याचंही वक्तव्य। एमआयएम आणि भाजपा दोन्ही पक्ष एकत्रच। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा भाजपा एमआयएमवर निशाणा। सत्तेसाठी जे काही करता येईल ते भाजप करतंय, पटोलेंचा हल्लाबोल। अजित पवारांचे 1999 मधील शिवसेना भाजपा युतीवर आरोप। पुरंदर उपसा सिंचन योजनेत पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवल्याचा दावा। तर मी तत्कालीन जलसंपदा मंत्री होतो, असा कुठलाही निर्णय झालेला नाही, एकनाथ खडसेंनी आरोप फेटाळले। सिंचन घोटाळ्याच्या फाईल कोर्टात उघडल्या की अजित पवारांवरच कारवाई होईल। सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही, परिणय फुकेंची टीका। तर अजित पवार म्हणतात सिंचन घोटाळ्यात आम्हीच नाही तर भाजपनेही पैसे खाल्ले। अजित पवार आणि भाजपचं राजकारण छान चाललंय, दमानी यांचा हल्लाबोल। माजी आमदार अश्विनी जगतापांच्या स्टेटसनं गृहकलह जो आहे तो चव्हाट्यावर आलाय। पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत आमदार शंकर जगतापांचा उमेदवार नमक हरामी उमेदवार ज्ञानेश्वर जगतापांना उद्देशून अश्विनी जगतापांचा स्टेटस, मात्र काही तासातच स्टेटस डिलीट। तर सध्या पैसे वाटपावरून राडा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया।
पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजपा उमेदवारासाठी पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप। मनसे नेते योगेश चिलेंची पुरावे सादर करत पोलिसात तक्रार, पोलिसांची चौकशीचे आदेश। टेंभूरच्या वॉर्ड 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोप। व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद। मीनाक्षी पाटणकरांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार। सायनमधील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या उमेदवार शिल्पा केळुसकरांचे पती दत्ता केळुसकरांकडून पैसे वाटपाचा आरोप करण्यात येतोय। शिंदेंसह ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा आरोप पाहायला मिळतोय। पोलिसांनी निवडणूक आयोगाकडून याची चौकशी सुरू आहे। ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप। अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा दावा। अपक्ष उमेदवार भूषण भोईरांच्या कार्यकर्त्यांना पकडल्याचा दावा। अपक्ष उमेदवार दत्ता घाडगेंचा दावा। डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून भाजप शिवसेना आमने सामने। हाणामारीत 4 जण जखमी। शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने। शिंदेंच्या शिवसेनेनं ईव्हीएमचा डेमो घेऊन प्रचार केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकामेकांना धक्काबुक्की। सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचे भाजपा आमदारांवर पैसे वाटल्याचा आरोप। देवेंद्र कोठेंनी पैसे वाटल्याचा अमोल शिंदेंचा आरोप। तर अमोल शिंदेंचे आरोप म्हणजे विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न। सचिन कल्याण शेट्टींची प्रतिक्रिया। काँग्रेसनं दिया धोका। नागपुरात रात्री काँग्रेसच्या विरोधातील पोस्टर। भाजपचे लोक पोस्टर आडून पैसे वाटत असल्याचा काँग्रेसचा आरोप। तर भाजपचे स्थानिक नेते अजय पाटलांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले। खारघर सेक्टर 20 मध्ये पैशांनी भरलेली बॅग सापडली। बॅग भरून पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणल्याचा संशय। खारघर पोलीस ठाण्यामध्ये संशयितांवर गुन्हा दाखल। कोणत्या पक्षाचे पैसे होते याबाबत तपास सुरू। तर मतदानाआधी राडा पाहायला मिळतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। टीडीएमसी निवडणुकीमध्ये उद्या मतदान। मात्र पवारांच्या राष्ट्रवादीतील गोंधळ संपेना। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षातील उमेदवाराला पाठिंबा नाही। राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा। धुळ्यात एका संशयिताकडे 500हून अधिक मतदान कार्ड। मतदान याद्या सापडल्या। यामध्ये मृत मतदारांचे देखील मतदान कार्ड असल्याचं उघडकीस। डुप्लिकेट मतदानासाठी कार्ड मागवल्याचा एमआयएमचा आरोप। कार्ड सापडलेला व्यक्ती पसार। धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेनेचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला। घरावर दगडफेक करत खुर्च्यांची तोडफोड। भाजपच्या उमेदवार प्रभावती शिंदेंचे पती विलास शिंदेंनी हल्ला केल्याचा मनोज मोरेंचा आरोप। गावच्या मुरमुराबाद नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई। कारमधून सोनं आणि चांदीसह 29 लाखांची रोकड जप्त। मकर संक्रांती निमित्त नाला सोपाऱ्यात भाजपच्या कमळ चिन्हाची निशाणी असलेली लाडू पाकिटं वाटल्याचा आरोप। लाडू वाटप करताना कार्यकर्त्यांना विरोधकांनी रंगेहात पकडलं। भाजपवर आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप। नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी दारू पकडली। भाजप कार्यकर्त्यांनी 110 पेटी दारू जप्त केल्याची माहिती। मनसेच्या उमेदवारानं दारू वाटल्याचा भाजपचा आरोप। नागपूरच्या धंतोली पोलिसांनी दारू साठा जप्त केला।